आता सन्माननीय आयुक्त साहेबांना, सन्माननीय महापौरांना आम्ही लेखी स्वरूपात पहिल्याच दिवशी निवेदन दिलं होतं, की आमच्या विरोधी पक्षनेत्याची निवड करावी. दुसरं की गट नेते जे आहेत, त्यांना बसण्यासाठी कॅबिन द्यावी. आम्हाला कुठलीच कॅबिन देत नसल्यामुळं आम्ही दररोज आयुक्त साहेबांच्या चेंबरसमोरच येतो, इथंच बसतो, इथंच लोकांना बोलवतो आणि इथंच लोकांच्या ज्या समस्या असतात, ते आयुक्त साहेबांचं शिष्टमंडळ घेऊन त्यांना लगेच भेटून त्याच्यावर कारवाई करत असतो. एवढी मोठी महापालिका असताना आपण गट नेत्यांना बसायसाठी टेबल देत नाही, खुर्ची देत नाही, तर लोकांच्या समस्यावर आम्ही कसं काम करायचं? कारण शहरातली मी गट नेता आहे. शहरातल्या सर्व लोकांचे कामं महापालिकेत पडतात. त्यांनी या महापालिकेत येतात. आता हे बघा, हे आजचा अर्ज आलेला आहे. आता हा अर्ज घेऊन आम्ही महापालिका आयुक्तांकडे जाणार आहोत. आम्ही त्यांची वाट बघत बसलोय सकाळपासून पण, की लोक इथंच भेटायला येतात मला. मी सकाळचा सत्र आयुक्त म्हणजे महापालिकेचे जे जे कामं आहेत त्यासाठी जनतेला सांगितलंय, की मला भेटायचं असेल तर सन्माननीय आयुक्त यांच्या चेंबरमध्येच मी बसलेला असतो. तिथंच आपल्या समस्या घेऊन येत जा. कारण गट नेत्याला इथं कुठंच बसायला संधी नाही. तसेच महापालिका स्थापन होऊन आज 2-2.5 महिने झाले. विरोधी पक्षात नेत्याचा पत्ता नाही, की महापौर काही निर्णयच घेत नाहीत. आम्ही आयुक्तांना बोलवतो, तो महापौरांचा अधिकार आहे. महापौरांना बोललो तर ते म्हणतात आम्ही कायदेविषयक म्हणजे ज्ञान घेतोय, की सल्ला घेतोय, की विरोधी पक्ष नेते कोणाला द्यायचं. आम्ही म्हणलं बाबा काय द्यायचं तुमचा निर्णय घ्या. कायदेशीर तुमच्याकडे मोठमोठे सभागृह नेते आपले वकील आहेत, विधितज्ञ आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण मार्गदर्शन घेऊ शकता याच्यामध्ये, की कुठलंच हे महापौर कुठल्याच निर्णय घेत नाहीत, विरोधी पक्षाचा निर्णय घेत नाहीत, गट नेत्यांना बसण्याची व्यवस्था नाही. म्हणून मी या महापालिकेचा, या महापौरांचा धिक्कार करतो या आपल्या संवादामधून, की महापौरांनी आम्हाला विरोधी पक्षनेता कोणाला तरी दिलं पाहिजे. कारण 3.5 वर्षाच्या प्रशासकीय काळानंतर हे लोकप्रतिनिधी आज निवडून आलेले आहेत. सभागृह आपलं विदाऊट विरोधी पक्षनेत्याचं चालतंय, हे काही आपल्या नांदेडच्या म्हणजे याला शोभण्यासारखं नाही, महापौरांनाही शोभण्यासारखं नाही. त्यांनी काहीतरी निर्णय याच्यामध्ये घ्यावा आणि गट नेत्यांना बसायची काहीतरी व्यवस्था महानगरपालिकेने, महापौरांनी करावी. मला तर नांदेड महापालिकेमधील लोकशाहीच नाही वाटतं. कारण यांनी जेव्हा सभागृह नेता करतात त्यानंतर विरोधी पक्षनेता अत्यंत आवश्यक पद आहे ते. कारण विरोधच नसेल तर तुम्ही कशी महापालिका चालवणार आहात? की या लोकांच्या, नांदेडच्या नागरिकांच्या समस्यावर कोणीतरी वाचा फोडणारं पाहिजे की नाही. यांना वाटतंय की आमचं बहुमत आहे, बहुमतांना सर्व चालत नसतंय, की त्यासाठी विरोधी पक्ष नेता लागतोच. आमचं वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचा आमची लोकन्याय विकास आघाडी आहे. मी या लोकन्याय विकास आघाडीचा गटनेता आहे. आम्ही पहिल्याच दिवशी महापौरांची निवड झाल्या पहिल्याच दिवशी त्यांनी आम्हाला विरोधी पक्षनेत्यासाठी आम्ही नाव दिलेलं आहे. त्यांनी आमच्या पत्रावर अद्याप आम्हाला उत्तर दिलेलं नाही. मागील 2 महिन्यापासून आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. त्यांना आम्ही म्हणत आहोत, की आपल्याला जर कायद्यानं देता येत नसेल तर ते नाही आम्हाला फेटाळा. आम्हाला पुढचे मार्ग मोकळे होतील आमचे कोर्टाचे वगैरे. गट नेत्याचं कार्यालय आम्हाला कोणत्याच गट नेत्याला अजून बसायसाठी खुर्च्या वगैरे दिल्या नाहीत. त्यामुळं आम्ही आयुक्त साहेबांच्याच दालनात दररोज बसत असतो. इथंच लोकांच्या समस्या ऐकून घेत असतो. इथंच लोकांचे निवेदन आलेले आयुक्त साहेबांकडे देत असतो. रोज आम्हाला जवळपास एक 40-50 लोकांचं ग्रुप येत असतात. आता ही शोकांतिका आहे, हसण्यासारखं आहे. महापुरांवर लोक हसत आहेत, की गट नेत्यांना बसायची व्यवस्था नाही इथं. म्हणून आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांच्याच कॅबिनमध्ये बसत आहोत.